ठक्कर बाजार बसस्टँड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने विजय गेहलोत यांचे अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लायटरच्या सहाय्याने आग पेटवून विजय गेहलोत यास गंभीर जखमी केले आहे। फिर्यादी निशा विजय गेहलोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम जगताप हा गोल्फ क्लब ईदगाह मैदान परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने गोल्फ क्लब ईदगाह मैदान नाशिक येथे सदर आरोपिताचा शोध घेतला असता आरोपी नामे शुभम सतीश जगताप वय 22 वर्ष हा मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास उपरोक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की सुलभ शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो। तेथे काही दिवसापासून मला विजय गेहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काही कारण नसताना मारहाण करीत होता व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता। त्या त्रासाला कंटाळून मी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।